नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। लहान भावाला जिल्हा परिषद शाळेत सोडण्यासाठी गेलेली 16 वर्षाची अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याची घटना चाकणजवळ नाणेकरवाडी तालुका खेड या ठिकाणी शुक्रवारी 28 फेब्रुवारी 2025 रोजी घडली आहे। या प्रकरणी नातेवाईकांनी संबंधित मुलीला कोणीतरी अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे। स्वाती ज्ञानेश्वर पाटील वय वर्ष 16, सध्या राहणार नाणेकरवाडी, चाकण तालुका खेड, मूळ राहणार पाचोरा, जिल्हा जळगाव असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे। याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत। राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे वेळापत्रक पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाकडून तयार करण्यात आले आहे। त्यानुसार सर्व विभागांशी समन्वय साधून पुढील 3 दिवसांत ही कारवाई सुरू ठेवून महामार्ग मोकळे करण्यात येणार आहेत। त्यांची सुरुवात 3 मार्च पासून करण्यात येणार आहे। दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली। त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला। महामार्गावर वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागांत पुढील 30 दिवसांत राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेली दुकाने तसेच गाळे, बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले आहे। यापुढील काळात वर्षातून 2 वेळा अशा प्रकारच्या कारवाईचे नियोजन आहे। त्यामुळे नागरिकांनी परवानगी घेऊन बांधकामे करावीत असे आवाहन डॉक्टर योगेश म्हसे यांनी केले आहे। खेड तालुक्यातील चाकण भागात यापूर्वी लोकसभा निवडणुकीनंतर अशी कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा अशी कारवाई होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत। कारण मागील वेळी देखील सरसकट आणि काही जणांना जाणीवपूर्वक हेरून कारवाया झाल्या आणि राजकारणी लोकांच्या जवळच्या मंडळींना अभय देण्यात आले। खेड तालुक्यात 3 मार्च ते 10 मार्च दरम्यान पुणे नाशिक महामार्ग आणि 10 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर आणि 9 लाख उंबरे ते चाकण दरम्यान कारवाया करण्यात येणार आहेत। पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर पुन्हा एकदा अतिक्रमण कारवाई होणार असल्यानं कारवाई पूर्वीच्याच नियमानं होणार की पुन्हा हम करे सो कायदा वापरला जाणार असा प्रश्न नागरिक विचारतात। चाकण भागातील यापूर्वी अनुभव पाहता केवळ लोकांचं नुकसानच केलं जात आहे। भूसंपादन करून कामं सुरू केली जात नाहीत। वास्तविक पाहता चक्राकार महामार्ग भूसंपादनात जी घरं येत होती त्यांचं मूल्यांकन करून करोडो रुपये दिले गेले। मात्र हाच न्याय राज्य व राष्ट्रीय महामार्गासह अन्य रस्त्यावर लावला जात नाही असा आरोप नागरिक करतात। विकास करावा पण सामान्य जनतेला देशोधडीला लावू नये अशी सामान्य नागरिकांची आता भावना आहे। वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी रस्त्यांच्या कामाचे कसलेच नियोजन केलं जात नाहीये। नुसत्या पोकळ घोषणा होतात आणि कोंडीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना राजकीय विरोधकांना हेरून टार्गेट केलं जात असल्याचा येथील जनतेचा आक्षेप आहे। अतिक्रमण कारवाई करणारी यंत्रणा नखशिकांत भ्रष्टाचारात बुडालेली आहे। पीएमआरडी आणि महसूल अधिकारी सदरची कारवाई करणार आहेत। यातील बहुतांश अधिकारी अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे पैसे घेतात। नंतर सामान्य लोकांनी घरे बांधली किती पाडतात। आज प्रधानमंत्री आवास योजनेचा नेमका किती लोकांना लाभ भेटतोय, कोणाला घरं भेटतात हा प्रश्न अनेक उत्तरांचा धनी आहे। त्यामुळे हा कारवाईचा फार्स फक्त मोठ्या बिल्डर लोकांना फायदा व्हावा म्हणून केला जात असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे। चाकण कडाचीवाडी गणेशनगर मधील धनगर समाजाची मानाची बुवाची यात्रा आज संपन्न झाली। यावेळी धनगर समाजाने पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते। ढोल ताशा पिपाणी यांच्या तालावर नृत्य करण्यात आले। मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। कडाचीवाडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब कड यांच्यासह स्थानिकांनी या यात्रेत सहभाग नोंदवला। भोसे विभागातील काळूस, कोयाळी, वडगाव, शेलगाव, शेलपिंपळगाव, मोहितेवाडी, दौडकरवाडी, बहुळ, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण या सर्व गावांना सध्या दिवसा 6 तास विद्युत पुरवठा केला जातो आहे। अशा विद्युत पुरवठ्याने शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। त्यामुळे या भागातील ग्रामपंचायतींनी किमान 8 तास वीज पुरवठा करण्यात यावा असे निवेदन भोसे शाखा सहाय्यक अभियंता यांना दिले। यावेळी शेलपिंपळगाव, सिद्धेगव्हाण आणि लगतच्या सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते।
सतत बदलत्या वातावरणामुळे कांदा, बटाटा या नगदी पिकासह भाजीपाला पिकांना रोगराईच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे। पिकांना वाचवण्यासाठी महागड्या औषधांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसण्याची वेळ आली आहे। सतत बदलत्या वातावरणाचा आंबा फळाला फटका बसणार असल्याने आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील काळी मैना नटून थटून पांढऱ्या शुभ्र फुलांनी बहरली आहे। सध्या करवंदाच्या जाळ्या फुलांनी नटल्या असून यंदा बाजारात करवंदे वेळेत येणार असल्याचे आदिवासी बांधव सांगत आहेत। राजगुरुनगर येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी मुलींनी विविध वैज्ञानिक प्रयोगाच्या प्रदर्शनातून शास्त्रज्ञांना अभिवादन केले। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान राबवण्यात आले। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, डॉक्टर निरंजन मोरे व शिवव्याख्यात्या श्रद्धा पवळे आदी यावेळी उपस्थित होते। सदर अभियानामध्ये एकूण 159 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळील वाकी या ठिकाणी काळोबा देवस्थान आहे। हे काळोबा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्या रेड्याच्या मुखी वेद बदवले त्या रेड्याचे मालक म्हणजे हे श्री काळोबा असल्याचे सांगण्यात येत आहे। चाकणजवळील काळोबा मंदिराच्या याच ठिकाणी साक्षात माऊलींचे काही काळ वास्तव्य असल्याचे पुरावे दिले जात आहेत। याबाबत खेड तालुक्यातील अभ्यासक राजेंद्र सुतार आणि देवस्थानचे विश्वस्त यांनी काय सांगितले पाहूया। आज आपण पुणे नाशिक महामार्गावरती चाकणच्या जवळ 2 किलोमीटर असलेल्या वाकी गावात उभे आहोत। या ठिकाणी आपण पाठीमागे जे बघतो आहोत हे श्री काळोबा देवस्थान नावाचं एक देवस्थान आहे। तर कोण होते हे काळोबा? तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखी वेद वदवले त्या रेड्याचा मालक म्हणजे हे श्री काळोबा आणि त्यांचं हृदयविकाराने या ठिकाणी निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यासाठी साक्षात माऊली 10 दिवस त्यांचं उत्तर कार्य होण्यापर्यंत या ठिकाणी राहिलेले आहेत। तर अशी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या आदिवासाने पुण्यभूमी झालेली आहे आणि या ठिकाणी महाराज 10 दिवस राहिले आणि महाराज ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या त्या ठिकाणी जो आळंदीमध्ये आजान पवित्र वृक्ष आहे तर आजान पवित्र वृक्षाची पण सावली या ठिकाणी लाभलेली आहे। आपण बघू शकतो मागच्या बाजूला ही आजान वृक्षाची झाडे सगळे आहेत। तर माझी भक्त भाविकांना नम्र विनंती आहे की आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण या ठिकाणी येऊन देवस्थानाचं दर्शनाचा लाभ घ्यावा। आहेत ना ती फक्त माऊली ज्या ज्या ठिकाणी राहिलेली आहेत त्या त्या ठिकाणीच फक्त आहेत। ही झाडं किंवा हे वृक्ष सर्रास महाराष्ट्रात कुठेही दिसत नाहीयेत। आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊली मंदिरामध्ये एक आहे। ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या कुटुंबियांना आळंदीमधून बहिष्कृत केलं आणि इंद्रायणी तीरावरती ते ज्या ठिकाणी राहिले त्यांचं कुटुंबीय त्या ठिकाणी 5 एकरमध्ये ती झाडं आहेत आणि महाराष्ट्र शासनाने त्याचं चांगल्या प्रकारे संवर्धन करून ती जतन केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी ही आजान वृक्षाची झाडं आहेत। म्हणजे इथं माऊलींचं वास्तव्य होतं, माऊलींचं वास्तव्य या ठिकाणी होतं। श्री काळोबा महाराज अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा आमच्या वाकी खुर्द गावामध्ये शनिवार 1 मार्चपासून चालू होतो आहे आणि हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा 5 दिवस चालतो। म्हणजे बुधवारीपर्यंत हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालतो। पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण भरत महाराज थोरात हे संत तुकाराम महाराजांवर ग्रंथचरिता व त्यांचं ते मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे आणि शेवटच्या दिवशी हरिभक्त पारायण पोपट महाराज राक्षे यांचा काल्याचा कार्यक्रम होणार आहे। तरी आम्ही सर्व पंचक्रोशीतली मंडळी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत आहोत। छावा चित्रपटाचं थेट प्रक्षेपण खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये होत आहे। पाईट, काळूस, चिंचोशी सह अन्य गावांमध्ये या ऐतिहासिक चित्रपटाचं प्रक्षेपण सुरू आहे। अशाच प्रकारे खेड तालुक्यातील प्रत्येक गावात आणि शाळेत ऐतिहासिक छावा चित्रपटाचं प्रक्षेपण सामाजिक संस्था आणि स्थानिक मंडळे तसंच गावकरी यांच्याकडून होत आहे। चाकण चक्रेश्वर मंदिर रस्ता आणि अन्य विकास कामे अशा सुमारे 5.5 कोटी रुपयांच्या कामांचं मागील वर्षी तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि भूमिपूजन केलंय।
संबंधित कंत्राटदाराला चाकण पालिकेने कार्यादेश देखील दिलेत, मात्र आजपर्यंत हे कामच सुरू झालेलं नाहीये। शहरातील अन्य विकास कामांची देखील अशी स्थिती आहे। ठराविक मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देण्यात येत असल्यानं शहरातील विकास कामांचा असा बोजवारा उडाला असल्याचं नागरिक सांगतायत। जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे तालुका खेड या शाळेमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्यातील चाकण येथे उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले। केंद्र आणि राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि देशातील सुमारे 2.5 लाख ग्रामपंचायती ऑनलाईन होण्यासाठी ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड मार्फत ग्रामपंचायतींना दिलं गेलेलं नेटवर्किंग सुविधा कार्यान्वित झालेली नाहीये। या योजनेत झालेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात खेड तालुक्यातील माजी सरपंच कुंडलिक कोहिणकर यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर शुक्रवारी दिनांक 28 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केलंय। खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत 9 जागा बिनविरोध झाल्या असून 9 जागांसाठी निवडणूक होत आहे। मैदानात असलेल्या उमेदवारांना आता चिन्ह वाटप करण्यात आलंय। पुढील काही दिवस या निवडणुकीचा धुरळा खेड तालुक्यात पाहायला मिळणार आहे। भारतरत्न डॉक्टर सी.व्ही. रामन यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला। डॉक्टर सी.व्ही. रामन, कॉर्वर, थॉमस अल्वा एडिसन यांच्या वेशभूषेतील बालवैज्ञानिकांनी आत्मकथन व्यक्त केलं। गणितातील क्लिष्ट आकडेमोड सोप्या पद्धतीने समजावी यासाठी वैशिष्ट्यपूर्ण गणित प्रयोगशाळा आणि विज्ञान प्रयोगशाळा येथे स्थापित करण्यात आल्या आहेत। नेमकी कशी चालते ही प्रयोगशाळा ते पाहूयात। It's changed. Do you know why change? Which नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न उपस्थित केलेल्या सेन्सॉर बोर्डाला महाराष्ट्र शासनाने जाब विचारावा अशी मागणी खेड तालुक्यातून होत आहे। पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे गाव खेड तालुक्यातील पूर हे असून त्यांचे शालेय शिक्षण कनेरसर येथे झाले होते। साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान हे मोठे आहे। सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे सेन्सॉर बोर्डाला महाराष्ट्र शासनाने जाब विचारावा अशी मागणी केली आहे। या नामदेव ढसाळांना जर सेन्सॉर बोर्ड ओळखत नसेल तर महाराष्ट्र शासनाने त्याला जाब विचारला पाहिजे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।